आता आपण पृथ्वी तलावरच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काल्पनिक रेषा म्हणून काही जीवनमानामध्ये जीवनशैलीमध्ये त्याचा दैनंदिन वापर करतो. सूर्योदय कधी झाला, सूर्यास्त कधी झाला, आज मोठा दिवस आहे, छोटा दिवस आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण काय करतो, ज्या पृथ्वीवर काल्पनिक रेषा मांडलेल्या आहेत त्या काल्पनिक रेषेचा अभ्यास आपण करणार. आणि त्या आज आपण की अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती असे दोन प्रकार करतो. आणि त्याच्याद्वारे आपण काय करतो, संपूर्ण पृथ्वीवरील काय घडामोडी घडतात भौगोलिक त्याच्यावर आपण काय करतो, अनुमान तयार करतो. आज आपण अक्षवृत्तांची माहिती करणार. आकृती सर्वांना दिसते. तर सर्वांनी लक्ष द्यायचं. हे अक्षवृत्त असतात, ज्या आडव्या रेषा बांधलेले जे आहेत पृथ्वीवर त्याला काय म्हणतो आपण, अक्षवृत्त. आज आपण फक्त अक्षवृत्ताची माहिती पाहतो, रेखावृत्ताची माहिती आपण उद्या करतो. अक्षवृत्तीचे काय मुख्य अक्षवृत्त जे आहे शून्य अक्षवृत्त याला म्हणतो. काय म्हणतो, शून्य अक्षवृत्त. मग शून्य अक्षवृत्ताला काय नाव आहे, सगळ्यांच्या वर पाहिजे. तुम्ही सांगा. पूर्ण वाक्याला उत्तर द्या. पूर्ण अक्षवृत्ताला विषुववृत्त असते. शून्य अक्षवृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात. बरोबर आहे. तर शून्य अक्षवृत्ताला विषुववृत्त असे आपण म्हणतो. हे अक्षवृत्त जे आहे हे अक्षवृत्त सर्वात मोठा अक्षवृत्त, त्याला बृहद अक्षवृत्त असते, सर्वात मोठा. दुसरी गोष्ट, या अक्षवृत्तापासून हा भाग वेगळा झाला, हा भाग वेगळा झाला, याला आपण काय म्हणतो, उत्तर गोलार्ध म्हणतो. आणि याला आपण काय म्हणतो, दक्षिण गोलार्ध. आता विषुववृत्ताची व्याख्या कोणती आहे, पृथ्वीचे दोन समान भाग करणाऱ्या अक्षवृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगा, कोण सांगेल. पृथ्वीचे दोन भाग करणाऱ्या पृथ्वीचे समान दोन भाग करणाऱ्या अक्षवृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात. बरोबर आहे. बस आता सर्वांनी म्हणायचं सांगते, पृथ्वीचे समान दोन भाग करणाऱ्या अक्षवृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात. ओके. याच्यामध्ये दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, हे शून्य अक्षवृत्त आहे, इथं 90 अंश आहे, इथं बरोबर आहे. तर 90 अंशाचा आपण जर अभ्यास जर केला तर सूर्य जे आहे, आपण जर अक्षवृत्त, हे अक्षवृत्त कोण आहे, 23.5 अंश उत्तर गोलार्ध, ह्या अक्षवृत्ताला काय म्हणतात. बरोबर. काय आवाज बसवणे, जरा काय म्हणतो आपण, कर्कवृत्त म्हणतो. आणि हे कर्कवृत्त जे आहे येथून सूर्याला इथपर्यंत जाण्यासाठी 3 महिने लागतात. 21 जूनचं वैशिष्ट्य कोणतं आहे, 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस मानला जातो, त्यालाच आपण योग दिन असं आपण म्हणतो. 13.5 तासाचा हा दिवस असतो. झालं, 13.5 तासाचा दिवस असतो. परत सूर्य इथं येण्यासाठी 3 महिने लागतात. म्हणजे त्यांचं जे काय सूर्याचं जाणं आणि येणं हे 6 महिने असतात. ज्यावेळी सूर्य इथं असतो त्यावेळी खाली काय असतं, रात्र असते, 6 महिने.
परत सूर्य इथं एक आल्यानंतर परत इथे याला 22 डिसेंबरला आहे. त्याला आपण काय म्हणतो मकर होतो. त्या मकर होतो परत सूर्य विषुववृत्तावर येतो आणि सूर्य जे आहे ते या 23 अंशापासून या 23 अंशापर्यंत जातो आणि या 23 अंशापासून या 23 अंश वर्षाचा कालावधी जातो आणि या वर्षाच्या कालावधीमध्ये ऋतुमान घडत असतं, हवामानामध्ये बदल घडत असतात, दिवस रात्र घडत असतात आणि त्यामुळं पृथ्वी आपली जी सुखरूप आहे, आपलं आरोग्याचे सुखरूप जे आहे ते हे सगळे क्रिया घडत असल्यामुळं या अक्षवृत्तामुळं आपले काय होतं मोठ्या प्रमाणामध्ये फायदे होत असतात. अशा प्रकारे आज आपण अक्षवृत्तांची माहिती पाहिलेली आहे.